नमस्कार. जय श्री कृष्ण. माझ्या सर्व प्रिय दर्शकांचे तुमच्या लाडक्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, ज्योतिष आणि अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली असा महासंयोग उद्या जुळून येत आहे. हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्याची, दारिद्र्य दूर करण्याची आणि भरपूर धनसमृद्धी आकर्षित करण्याची सुवर्णसंधी आहे. उद्या एकाच दिवशी गुरुवार, विष्णू आणि बृहस्पती देवांचा वार, एकादशी, सर्वात पवित्र तिथी आणि वसुबारस, लक्ष्मी आणि गायीची पूजा करण्याचा दिवाळीचा पहिला दिवस यांचा त्रिवेणी संगम आहे. कल्पना करा, या तिन्ही शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या दिवशी केलेले छोटेसे कार्य सुद्धा अफाट फळ देते. सनातन धर्मात तुळशीला किती महत्त्व आहे हे तुम्ही सर्वजण जाणता. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप. भगवान विष्णूंना ती सर्वात प्रिय आहे. एकादशीचा दिवस तर पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो. आणि वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात, जिथे समृद्धी आणि धन घरात आणले जाते. या महासंयोगाच्या दिवशी जर तुम्ही केवळ 2 वस्तू श्रद्धापूर्वक तुळशीमातेला अर्पण केल्या, तर तुमच्या आयुष्यातील ग्रहदोष, पिढ्यानपिढ्या चाललेले दारिद्र्य आणि आर्थिक अडचणी क्षणात नाहीशा होऊ शकतात. तुमचं आयुष्य सोन्यासारखं चमकेल, यात तीळमात्र शंका नाही. अनेक ज्योतिषांनी, ऋषीमुनींनी सांगितलेला हा अचूक उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 2 वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कशा अर्पण करायच्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची वस्तू आहे शुद्ध हळद. गुरुवार हा बृहस्पती, गुरु ग्रहाचा वार आहे आणि गुरु ग्रहाचा रंग पिवळा आहे. हळद हे पिवळ्या रंगाचे प्रतीक आहे. गुरु ग्रह ज्ञान, विवाह, भाग्य आणि धन यांचा कारक आहे. भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे. हळद अर्पण केल्याने साक्षात विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. उपाय करण्याची पद्धत: तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळच्या वेळी अंघोळ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. एक तांब्याचा छोटा कलश घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद पावडर किंवा हळदीची एक छोटी गाठ टाका. तुळशीला पाणी घालण्यापूर्वी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. आता हळद मिश्रित हे पाणी तुळशीच्या मुळाशी हळूहळू अर्पण करा. याचे फायदे: यामुळे तुमचे गुरुग्रह बलवान होतील, तुमच्या विवाह जीवनातील अडचणी दूर होतील, अखंड धनप्राप्तीचे योग निर्माण होतील आणि तुमचे भाग्य उजळून निघेल. दुसरी वस्तू आहे अखंड अक्षत, म्हणजे तुटलेले तांदळाचे दाणे. तांदूळ हे अन्नाचे प्रतीक आहे, जे साक्षात देवी अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीशी जोडलेले आहे. एकादशीच्या दिवशी धान्य दान करणे किंवा त्याचा योग्य उपयोग करणे अत्यंत शुभ मानले जाते. वसुबारस हा सणच समृद्धी घरात आणण्याचा आहे आणि अक्षत हे समृद्धीचे मूर्तिमंत प्रतीक आहे. उपाय करण्याची पद्धत: तुम्हाला तांदळाचे काही दाणे घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, ते तुटलेले नसावेत. हे अक्षत पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, परंतु भिजवू नका. आता हे अक्षत एका छोट्या तांब्याच्या किंवा पितळेच्या वाटीत घ्या. तुळशीमातेची पूजा केल्यानंतर हे अक्षत तुळशीच्या रोपाजवळ मातीवर एका जागी ठेवा. ठेवताना माते, माझ्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये. मला अखंड समृद्धी दे, अशी प्रार्थना करा. हे अक्षत तुम्ही दुसऱ्या दिवशी, द्वादशीला, उचलून तुमच्या धनपेटीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवू शकता. याचे फायदे: यामुळे तुमच्या घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही. तुमचे राहुकेतू ग्रह शांत होतील. घरात सकारात्मक ऊर्जा आणि स्थिर लक्ष्मीचा वास होईल. मित्रांनो, या महासंयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. 1. पूजेची वेळ: हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळी, सूर्योदयापासून दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी, सूर्यास्तानंतर करू शकता. संध्याकाळची वेळ स्थिर लक्ष्मी घरात आणण्यासाठी उत्तम मानली जाते. 2.
मंत्र हळद आणि अक्षत अर्पण करताना खालील 2 मंत्रांपैकी एकाचा कमीत कमी 21 वेळा जप नक्की करा. नमो भगवते वासुदेवाय नमः. जय जय तुलसी माता. 3. प्रदक्षिणा तुळशीला हळद आणि अक्षत अर्पण केल्यावर तुळशीला 11 प्रदक्षिणा जरूर घाला. 4. तुळशीला स्पर्श एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडणे किंवा अनावश्यक स्पर्श करणे टाळा. पाणी तुम्ही घालू शकता. 5. दान या दिवशी शक्य असल्यास गरिबांना पिवळे धान्य जसे की हरभरा डाळ किंवा गर्म वस्त्र दान करा. यामुळे तुमच्या पुण्यामध्ये अनेक पटीने वाढ होईल. मित्रांनो, उद्याचा हा दिवस पुन्हा मिळणं दुर्मिळ आहे. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि नियमपूर्वक करा.